आपले सर्वांचे या कार्यक्रमाच्या स्थळी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत आणि आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी औक्षण करून होत आहे। ताई साहेब, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतिस्वागतम। ज्यांच्या शुभ हस्ते पप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होणार आहे। इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका माननीय इंदिराताई हिरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ताई साहेबांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, अथस्वागतम, शुभ स्वागतम। स्वागतम। आपणा सर्वांचे विद्येच्या या प्रांगणामध्ये हार्दिक स्वागत आहे। आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं असून त्यांचं स्वागत औक्षण करून करण्यात येत आहे। अतिथीगणांना अतिशय आनंदात लेझिमच्या गजरात कार्यक्रमस्थळी नेण्यात येत आहे। या ठिकाणी ढोल ताशा आणि लेझिम यांच्या गजरामध्ये मान्यवरांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येणार आहे। आज भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट मालेगावच्या केंद्र कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य व शिक्षण मंत्री आदरणीय स्वर्गीय डॉक्टर बैरामजी हिरे उर्फ पप्पासाहेब यांच्या पवित्र समाधीस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं असून या अनावरण सोहळ्यास अवघ्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील राजकारण, सहकार, वैद्यकीय, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत। हिरे परिवारातील सर्व आप्तेष्ट, स्वकीय, नातलग, मित्रमंडळी या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय नेत्रसुखद, अवर्णनीय, अविस्मरणीय देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या पुतळ्याचं अनावरण इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका व अध्यक्षा तसेच संपूर्ण भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट परिवाराच्या मातोश्री वात्सल्य सिंधू आदरणीय इंदिराताई हिरे यांच्या शुभ हस्ते होत आहे। या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस माननीय निलिमाताई पवार तसेच सिन्नरचे माजी आमदार प्रकाशजी वाजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय हळवा भावुक असा हा प्रसंग आहे। या ठिकाणी ताईबाई साहेबांच्या हस्ते पप्पासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे। प्रतिमेचं पूजन ताईसाहेब आणि सर्व आप्तेष्ट मंडळींच्या शुभ हस्ते होत आहे। सर्वांचे डोळे कळत नकळत पाणावत आहेत। आपल्या जनमानसातील लोकनेते आपल्या पप्पासाहेबांच्या पुतळ्याचं आज अनावरण होत आहे। पप्पासाहेब म्हणजे जणू काही भगवंताचं देणं होतं। हाच तो ऐतिहासिक सुवर्ण क्षण ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो। पप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला शतशत नमन करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत आणि पप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय सुंदर असा हा क्षण आहे।
हा अपूर्व सोहळा याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य आपणा सर्वांना लाभलं आहे. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. हा सोहळा डोळ्यात साठवून हृदयाच्या मखमली पेटीमध्ये अलगद आपण सर्वजण जपून ठेवणार आहोत. या प्रसंगी पप्पा साहेबांवर व संपूर्ण हिरे परिवाराप्रती नितांत आदर प्रेम असणारी साधी सरळ माणसं मोठ्या भक्तिभावाने उपस्थित आहेत. अतिशय भावपूर्ण असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 100 वर्षात आपल्या देशात होऊन गेलेल्या महान नेतृत्वांपैकी आरोग्य व शिक्षणाची असंख्य क्षेत्र निर्मिणारे निर्मिक आणि जनमानसातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण व आरोग्य मंत्री डॉक्टर बैरामजी हिरे. उत्तुंग तुमच्या कर्तृत्वचरणी आमुचा सदा टेकतो माथा, मनही भरते अभिमानाने गाथा तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा. आपल्या परिसरात अनेक शिक्षण संस्था सेवाभावी संस्था निर्माण करून नैतिकता व गुणवत्ता याविषयी सदैव दक्ष असणारे तत्वनिष्ठ शिक्षणप्रेमी उद्बोधक वाणीचे प्रभावी नेते, साधेपणा, निरपेक्षता, परोपकार, उच्च संस्कार यासारख्या सद्गुणांनी पप्पासाहेबांचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं. आणि या ठिकाणी लवकरच ताईसाहेबांच्या शुभ हस्ते पप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. बहुप्रतीक्षित असा हा क्षण आहे. अतिशय ऐतिहासिक आणि हा सुवर्ण क्षण ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. पप्पासाहेब उत्तुंग तुमच्या कर्तृत्वापुढे उंची हिमालयाची खुजी वाटते, अथांग सागरासम मन तुमचे दातृत्वाच्या मंदिरावरील कळस वाटते. मालेगाव तालुक्याचे प्रथम डॉक्टर, शिक्षण व आरोग्य महर्षी, दीर्घकाळ मंत्री, आकाशा एवढे विशाल कर्तृत्व असताना देखील पप्पासाहेब अजातशत्रू राहिले. सामान्य जनांनी त्यांना आदराने पप्पा ही पदवी प्रदान केली आणि त्यांनी हे वडीलपण आयुष्यभर जपलं. या ठिकाणी उपस्थित सर्वच क्षेत्रातील मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या साक्षीने हा अपूर्व सोहळा या ठिकाणी आदरणीय ताईसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि असा हा क्षण या ठिकाणी थोड्याच वेळात इथे आदरणीय ताईसाहेब, बापूसाहेब हे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आदरणीय ताईसाहेबांच्या हस्ते आदरणीय स्वर्गीय पप्पासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. अतिशय भावुक असा प्रसंग आहे. अतिशय देखणा असा सोहळा आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण, ऊर्जा, पाटबंधारे, फलोत्पादन आदी खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद पप्पासाहेबांनी भूषवलं आणि मालेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आपले सर्वांची प्रेरणास्थान पप्पासाहेब आपणास शतशत कोटी नमन. या ठिकाणी गोदावरी बँकेच्या अध्यक्षा माननीय श्री अमृताताई या उपस्थित आहेत. आपले सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी माननीय आमदार माननीय नितीन पोपटराव बच्छाव साहेबांचं या ठिकाणी
शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग. हाच तो ऐतिहासिक क्षण ज्याची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत खूप होतो. सुंदर. आदरणीय पप्पा साहेबांना शत कोटी प्रणाम. अविस्मरणीय देखना असा हा सोहळा, देखना प्रसंग आपल्या हृदयाच्या मखमली पेटीमध्ये हा क्षण आपण साठवून ठेवायचा आहे. हाच तो सुवर्ण क्षण ज्याची आपण फार काळापासून वाट पाहत होतो. पप्पासाहेब आपणाला विनम्र असं अभिवादन. विनम्र अभिवादन. पप्पासाहेब आपणास विनम्र अभिवादन. शत नमन. याहून दुसरे तीर्थक्षेत्र कोणतं असणार आहे आम्हा सर्वांसाठी? आमचं हे प्रेरणास्थळ आहे, शक्तीस्थळ आहे आणि आमच्यासाठी हे तीर्थक्षेत्र आहे. माय बाप अवघे काशी ते न जावे तीर्थाक्षरी. तीर्थक्षेत्राशी आम्हाला कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. या ठिकाणी आदरणीय पप्पासाहेबांचा देखना असा हा पुतळा, या ठिकाणी त्याचं अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे. आपणा सर्वांच्या साक्षीने आदरणीय पप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. खरोखरच अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हा आमचा प्रेरणास्तंभ सदैव प्रेरणा देणार आहे. आज हे स्मृतीस्थळ नसून एक प्रेरणास्थळ या ठिकाणी झालेले आहे. जगात कोट्यावधी व्यक्ती जन्माला येतात आणि मरणपंथाला जातात, मात्र ज्या विभूती समाजासाठी जगतात, इतरांना चांगल्या बदलासाठी संघर्षाचं बळ देतात, अशा विभूतींचा भूतकाळ वर्तमानाबरोबरीने भविष्य काळ देखील तितकाच ऋणी असतो. अशी महान विभूती म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य व माजी शिक्षण मंत्री डॉक्टर बळीरामजी हिरे. त्यांनीच आपल्याला सहकार आणि सृजनाच्या वाटेवरील एका प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात करून दिली. आपल्या समाजाच्या खऱ्या गरजा ओळखून मानवजातीच्या प्रगतीची दिशा धरून चालवायला शिकवलं. प्रत्येकाबरोबरच्या आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या संवादामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अलौकिकत्व प्राप्त झालं. प्रत्येक सत्तापदाचा वापर जनतेच्या कल्याणार्थ व्हावा म्हणून कसोशीने शिशीने तळमळीने निभावलेल्या मंत्रिपदाचा प्रदीर्घ कार्यकाळ, सदैव जपलेली अढळ पक्षनिष्ठा, राजकारण व समाजकारणाच्या धकाधकीत सांभाळलेला अतोनात प्रेम करणाऱ्या सामान्य माणसांचा, जीवाला जीव देणाऱ्या सहकाऱ्यांचा, प्रेमाने वाढवलेल्या झाडापेडांचा श्रीमंत गोतावळा. सुजन हो, मानवी जीवनातील अनेक नाती थोर व्यक्तींच्या सहवासाच्या सोनेरी क्षणांनी भारवलेली असतात. समुद्रात जसे दीपस्तंभ असतात, त्याचप्रमाणे हरवलेल्या वाटा, सुकलेल्या रस्त्यांना दिशा दाखवणाऱ्या काही व्यक्ती असतात. त्यांच्यामुळेच सर्वांना सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते आणि एकंदरीत समाजकारणाला योग्य दिशा प्राप्त होत असते. ज्या विभूती समाजासाठी जगतात, इतरांना चांगल्या बदलासाठी संघर्षाचं बळ देतात, अशा विभूतींचा भविष्यकाळ देखील ऋणी असतो. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं आगमन कार्यक्रमाच्या स्थळी सभा मंडपामध्ये होत आहे.
या ठिकाणी सन्माननीय बापूसाहेब व उपस्थित सर्व अतिथी गणांचे आगमन झालेले आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रावळगाव माननीय समाधानदादा हिरे यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. कवी आले तसेच बोलणं चालू. आताच ताईसाहेबांच्या हस्ते डॉक्टर पप्पासाहेबांच्या पवित्र पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि यानंतर आपण मराठी भाषा दिन आणि अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याच पद्धतीने प्रबोधनपर कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. आपले सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी प्रणवदादा हिरे, प्रांजलीताई हिरे यांचे देखील खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपण या सभामंडपी असलेल्या आपल्या सर्वांची आसन व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी या सभामंडपामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे, ही नम्र विनंती. आत्ताच या ठिकाणी सिने पार्श्वगायक प्रशांत मोरे यांचं आगमन झालेलं आहे. आपले देखील खूप खूप असे हार्दिक स्वागत आहे. आपल्या स्वागतम, शुभ स्वागतम. आमच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर, अतिथीगण, प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित समस्त बंधू आणि भगिनींनो, हा क्षण सोन्याचा. या ठिकाणी उपस्थित द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष माननीय शंकररावजी सावंत साहेब यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तसेच माननीय श्रीयुत अशोकदादा पवार यांनी सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी चिटणीस माननीय निलिमाताई पवार, तसेच माननीय बच्छाव साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, गोदावरी बँकेच्या अध्यक्षा माननीय अमृताताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हो, एक मिनिट. आदरणीय ताईसाहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. तुषारदादा बोला. मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन माननीय श्री राजेंद्र भैया भोसले साहेब यांना नम्र विनंती की त्यांनी या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी मांदियाळी आहे. या ठिकाणी आत्ताच मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषारजी शेवाळे यांचंही आगमन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी फेटे बांधून स्वागत करण्यात येत आहे. खूप खूप स्वागत, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत.
या ठिकाणी उपस्थित सन्माननीय लकी गिल साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय अतिथीगणांचे फेटे बांधून हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे. या ठिकाणी माननीय विक्रमजी वैद्य साहेब मुंबई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय वैद्य साहेब यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्याच पद्धतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी चेअरमन माननीय सौ सुचितामाई बच्छाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपले सर्वांचे या प्रसंगी खूप खूप असं हार्दिक स्वागत आहे. तो कागद माझ्या तसेच या ठिकाणी कोण आहे दाभाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय संजय जगन्नाथ निकम साहेब यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी छोटे रंगरूप है आले नगरा उपस्थित सर्व स्नेहीजनांचे है आप्तस्वकीयांचे नगरा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा देवळा एज्युकेशन सोसायटीचे सासे रंगरूप है सन्माननीय नितेंद्र आहेर साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी स्वागताचा हा सोहळा संपन्न होत आहे. स्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्व घडले पूर्वनियोजित पूर्व घडले. या ठिकाणी नजरा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे स्वागतम हा मानाचा माननीय मुजरा आमदार सत्यजित सुधीर तांबेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री सत्यजित तांबे साहेब म्हणजे युवकांचं आशास्थान प्रेरणास्थान. अतिशय उद्बोधक अशी त्यांची वाणी आहे. नम्र कलेचे आपले खूप खूप असे हार्दिक स्वागत आहे. तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कोणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार कोणी साधक माननीय श्री सत्यजित सुधीर तांबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जीवन या समरा आपण सर्वजण अतिशय व्यग्र अशा कार्य शैलीमधून सुद्धा वेळात वेळ काढून या प्रसंगी हजर राहिला याबद्दल आपले हार्दिक असे स्वागत आहे. मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय श्री विनोद चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय श्रीयुत विनोदजी वाघ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम. पेटे बांधेपर्यंत चालू ठेवायचं.
आदरणीय सुरेंद्रदादा हिरे साहेब यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचे. दादासाहेब जिथेही असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. खरोखरच एक इतिहासाचे रूप या नगराला आलेला आहे. अतिशय सुंदर अपूर्व असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 10 दिशातून गुणीजन आले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम स्वागतम हा मानाचा मुजरा. खरोखरच आपणा सर्वांना हा मानाचा मुजरा. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थित मान्यवरांच्या या ठिकाणी जे स्वागत आहे हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा फेटे बांधून या ठिकाणी अतिशय आपुलकीने स्वागत होत आहे. इतिहासाचं रंगरूप आले या नगरा. स्वागतम शुभ स्वागतम. आमच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, अतिथीगण, प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित समस्त बंधू आणि भगिनींनो, हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा सोहळा पावित्र्याचा अण मांगल्याचा, डोळ्यात साठवून हृदयात जपण्याचा. या प्रसन्न सभा मंडपामध्ये मी आपणा सर्वांचे भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट मालेगाव तसेच या ट्रस्टद्वारे संचलित डॉक्टर BV हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर आणि इंदिरा कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मालेगाव यांच्या वतीने शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत करीतो मान्यवरांचे. सोहळ्याच्या या शुभ समयी गीत गातो सुस्वागताचे. मान्यवरांचं करूया स्वागत, फुले उधळवत आनंदाची, चरणी त्यांच्या अर्पण करूया सुमनांजली स्वागताची. आपल्या स्वागतासाठी बांधले शब्द फुलांचे तोरण, आगमनाने आपल्या भारावले अंतकरण. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अतिथीगणांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरील उजव्या बाजूस प्रस्थान करायचं आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या स्वर्गीय आदरणीय डॉक्टर बैरामजी हिरे, कविवर्य कुसुमाग्रज आणि विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पवित्र प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करावी ही नम्र विनंती. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करायची आहे आणि डॉक्टर पप्पासाहेब आणि कविवर्य कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण पप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करत आहेत. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करीत आहेत. सरपंच
शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः अतिशय अपूर्व शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्नेहाची ज्योत प्रज्वलित झालेली आहे. या ठिकाणी उपस्थित दाभाडी येथील सरपंच माननीय प्रमोद निकम यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. ज्योतिषां प्रभुरव्ययः बोधिक ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभु दीप प्रज्वलनाने अज्ञानाचा अंधकार दूर होतो. प्रकाशाची झाडे महात्मे लावती, चैतन्य भरती प्राणी मात्रा. या ठिकाणी उपस्थित दाभाडी येथील सरपंच माननीय अमोल निकम साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या स्मृती ठिकाणी आपली मनात प्रमोद दाटून निकम आली. साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. स्मृती आपली मनात दाटून आली. भावसुमनांची ओंजळ भरुनी वाहतो ही आदरांजली. आदरणीय पप्पासाहेबांच्या आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या पवित्र स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. माननीय अमोल निकम सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय प्रणव पवार साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आज महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण व माजी आरोग्य मंत्री आदरणीय स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला. या सुवर्ण क्षणांचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपणास लाभलं. हा सुवर्ण क्षण आपल्या हृदयामध्ये आपण जपून ठेवणार आहोत. आकाशानेही जिथली अथांगता टिपावी अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घुमत राहावी. पप्पासाहेबांनी अतिशय उत्कटपणे जपलेल्या त्यांच्या सर्व तत्वांचा अंगीकार करत असताना त्यांचा अनमोल वारसा आपल्याला निरंतर प्रेरणा देणार आहे. आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या माय मराठीचा गौरव करण्याचा, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिन. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, झालो धन्य खरेच एक तो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी. हा कविवर्य सुरेश भट यांनी जागवलेला आणि मराठी मातीत रुजवलेला अभिमान सार्थ करण्याचा हा दिन. मराठीची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटीस टिळा, तिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. माझ्या मराठी मातीचा मला जीवापाड छंद, सरी मृगाच्या येतात हाती घेऊन अक्षता. हाती अक्षता घेऊन आपल्या गौरवशाली महाराष्ट्राची समृद्ध शृंगाराचा साज ल्यालेली, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी सर्वांग सुंदर मराठी भाषा. मराठी भाषेचा गौरव करणे, मराठी भाषेतील साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करणे हाच हेतू आपल्याला साध्य करायचा आहे. आपल्यातील मराठीपणाची ज्योत सदैव तेवत ठेवणं महत्त्वाचं आहे. आपली ही मायबोली समाजाभिमुख प्रवाही राहू दे.
समृद्ध होऊ दे यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. सुजन हो, आजचा हा दिन खरोखरच अनोखा आहे, कारण आजच्या या शुभ दिनी 3 गोष्टींचा त्रिवेणी संगम आपल्याला अनुभवायला येत आहे, प्रत्ययाला येत आहे. मालेगाव तालुक्याचे भूमिपुत्र, सर्वांचं आशास्थान, धडाडीचे लोकप्रिय नेतृत्व, भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी सभापती डॉक्टर बैरामजी हिरे हायटेक टेक्सटाईल क्लस्टरचे संस्थापक, माननीय श्री प्रसाद बापू हिरे साहेबांचा आज जन्मदिन. बापूसाहेब आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास जन्मदिनाच्या सर्वांकडून अनंत कोटी निरामय हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव ही सदिच्छा. आदरणीय पप्पासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, मराठी भाषा दिन आणि माननीय बापूसाहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी मालेगाव तालुक्याचेच भूमिपुत्र असणारे सिने पार्श्वगायक, संगीतकार, कवी, प्राध्यापक माननीय श्री प्रशांत मोरे यांचा आई वडिलांची महती सांगणारा मराठी कवितांवर आधारित बाप सांगतो आईची कहाणी हा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी तरी मी या ठिकाणी माननीय श्री प्रशांत मोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपला सुश्राव्य कार्यक्रम या ठिकाणी सादर करावा. या ठिकाणी माननीय प्राध्यापक प्रशांत मोरे सर सादर करीत आहेत बाप सांगतो आईची कहाणी हा उद्बोधनपर कार्यक्रम. या ठिकाणी प्रशांत मोरे सरांना विनंती आहे की या ठिकाणी माननीय प्रशांत मोरे सरांना विनंती की आपण तुर्तास स्थगिती घ्यावी. या ठिकाणी आपल्या समग्र कार्यशैलीमधून अतिशय व्यग्र असणारे माननीय श्री नितीनजी बच्छाव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. त्यानंतर आपण कवी प्रशांत मोरेंचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. मोरे साहेब सॉरी. आदरणीय व्यासपीठ, आज इथे जमलेले सर्व प्रसाद बापू हिरे मित्रमंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय इंदिराताई, आमचे परम मित्र बापूसाहेब, आदरणीय आमदार साहेब आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, जरा 1-2 वाजता VC असल्यामुळे मला जायचं होतं. बापूंना विनंती केली की 2 मिनटं मी आपल्याला शुभेच्छा देतो. आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मोठ्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी आमच्या बापूसाहेबांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने बऱ्याच दिवसापासून आदरणीय पप्पांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचं बापूंच्या मनात होतं आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून आणि बापूंच्या वाढदिवसाच्या दुग्ध शर्करा योग असा योग जुळून आला आहे आणि या निमित्ताने बापूंचं वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय पप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच इंडस्ट्रियल एरियामध्ये अर्धपुतळ्याचं पण अनावरण या दिवशी झालं.
या मालेगाव नगरीमध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक होऊन गेले आणि याच्यामध्ये पप्पांचं नाव फार आग्रह भागावर आहे. अतिशय साधी राहणी आणि पप्पांचं जे काही अनुभव बऱ्याच लोकांना आहेत. म्हणजे आम्ही लहान असताना पप्पा मंत्री होते आणि नंतर आमदार पण बरेच दिवस होते. आम्ही मी पुण्याहून अपडाऊन करायचो किंवा शनिवार रविवारी BSc आणि MScला यायचो तरी पप्पा मनमाडला उतरून बसने इथे यायचे. इतकी साधी राहणी पप्पांची होती आणि अतिशय चांगली स्मृती आमच्या हृदयात आहे. पप्पांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त मी सर्व परिवाराला आणि नागरिकांना संस्थेला पुन्हा शुभेच्छा देतो. बापूंच्या वाढदिवसानिमित्त मी पुन्हा बापूंना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, दीर्घायुष्य हो आणि अशाच पद्धतीने आपण आपली वाटचाल ही सर्व क्षेत्रामध्ये आपली पुढे राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी जास्त वेळ घेत नाही आणि बोलतही नाही. आपण मला इथं बोलवलं आणि पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून आणि माझं भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि बापूंना पण वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आयोजकांना विनंती की माननीय बच्चाव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. गुलाब पुष्प व पुस्तिका देऊन आयोजकांना विनंती की माननीय बच्चाव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी माननीय बच्चाव साहेब यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत होत आहे. खूप खूप स्वागत, सत्कार व स्वागत या ठिकाणी होत आहे. आज ते नाही आयोजकांच्या वतीने या ठिकाणी साहेब आपले खूप खूप आभार. आपला अनमोल असा वेळ आपण या कार्यक्रमासाठी दिला. खूप खूप आभार. यानंतर माननीय श्री प्राध्यापक प्रशांत मोरे यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपला कवितेचा कार्यक्रम ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तो कार्यक्रम सादर करावा. त्या ठिकाणी माईकची व्यवस्था आयोजकांनी करायची आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय डॉक्टर गुलामगिरी साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आई साहेब हैदराताई हिरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं आहे. मालेगावचे उभ्या महाराष्ट्रात सध्या नावाजलेले प्राध्यापक प्रशांत मोरे यांच्या कवितेचा कार्यक्रम या ठिकाणी लगेच सुरू होत आहे. हेलो 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 चेक हेलो हेलो. ठीक है तो वो भी बढ़ा देना. पप्पांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज बापूंचा वाढदिवस. बापूंना काळीजभर शुभेच्छा देतो. पप्पांसोबत सातत्याने लढणारी माय आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे. आजचा दिवस खरं तर खूप सुंदर आहे. कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांना शब्दांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रसाद बापूंसोबत जी सावलीसारखी उभी आहे, बापासारखी उभी आहे, त्या मायलाही सलाम करतो आणि कवितेतून हे सगळं तुमच्या पुढ्यात सादर करतो. बापूंच्या मनामध्ये आशाताई खरे आणि सुभाष खरे सर यांनी मंचावर जायचं आहे.
आता मंचावर कृपयामध्ये स्थानापन्न. बोलायचं नाही, कृपया माईक बंद करा तिथला. मी सांगेन तेव्हा चालू करूया आपण. बापूंच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे आहे ना तेच या कवितेतून सादर करतो. मी मायले बाप म्हणालो, मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. समजते ना तुले, समजते ना तुले मी काय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. जसे मातीचे कोंब आणि बियांचे कोंब, जसे मातीचे मोड आणि बियांचे मोड. माती वाढवते, माती वाढवते कसे ते पाय म्हणालो. फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. बापाले माय म्हणालो, बापाले माय म्हणालो. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक कविता वाजते. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले. कोणाची कविता? टीव्हीवर तुम्ही ऐकली. कविता कोणाची आहे राजू भैया? कविता ही नारायणदादा सुर्वेंची नाही आहे. कविता सगळं पाचपळ नावाच्या माझ्या गरीब मित्राची आहे आणि त्या कवितेची चाल माझी आहे, चांगल्या चालीचा असल्याने. आहे ना चांगल्या चालीचा? गिरणा मोसमचं पाणी आहे. हे काही कांबळे सांगत नाही, जोशी सांगत नाही, मोऱ्यांना बोलावं लागतं. मग मूळ कविता जी आहे ती सगळं पाचपळांची, त्याची चाल माझी आहे, त्याचं संगीत माझं आहे, त्याचा आवाज माझा आहे. ती कविता तुमच्या पुढे ठेवतो. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माया. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. आया बाया सांगता की मी होतो जवा तान्हा, दुष्काळाच्या चाली माई चाटला होता पान्हा. पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. फण्या काट येले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्याले बी तिचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माया. बाप लावे माईच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माया. दारू पिऊन मायले रोज मार माझ्या बापा, थर थर कापे माय लागे तिले धाप. दारू पिऊन मायले रोज मार माझ्या बापा, थर थर कापे माय लागे तिले धाप. कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माही माया. तव्हा माही माया, तव्हा माही माया, तव्हा माही माया. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी लिहून ठेवले बापू राजू भैया, हे पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.
शेवालेले शब्दाने के मग छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रचील फिरत जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम अक्षरांच्या वाहतुकीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं बापू सगळ्या आईच्या कविता सुरू असताना आया सगळ्या सुखवल्या आहेत आणि बाप सगळे रागाने बघतायत माझ्याकडे ते बा सगळे बाप रागाने बघतायत की आई गोठ्यातली गायन बाप कसाही काय बघतो बेटा कसा मालेगावतून बाहेर जातो तू असं काहीतरी प्रतिक्रिया यायला लागली आहे तसं नाही बापांनो तुमच्यासाठी पण आहे की मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर श्रीकांत भैया मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही आहे प्रणव भैया तुझ्यासाठी ओळी मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अगं दिव्याची वात जरा कमी कर मला झोप लागत नाही आहे ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली आवडलं तर टाळ्या वाजवा मध्ये मध्ये आपण काय पुण्यात नाही आपण मालेगावात आहोत पुण्यात सांगावं लागतं सातत्याने टाळी वाजवा आपण पुणेकर नाही आहोत आपण मालेगावकर आहोत बापासाठी ऐका ऐका दोस्तानो अजय भैया ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरीन काळीज पिका जपती या फार बाप शिवाराचा धनी बाप शिवाराचा धनी माय धन्याची हो राणी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी आणि घरामध्ये गमती गमतीने आई वडिलांचे भांडणं होतात का होतात माय भांडणं अजून होतात खूप काळीजभर शुभेच्छा रोज भांडा शहरामध्ये भांडणं होत नाही शहरामध्ये करोनाच्या कालखंडामध्ये ताई असं इतकी गल्लत आणि गफलत झाली ना नवरा आणि बायको एकत्र राहायला लागले आणि मग घटस्फोट झाले घटस्फोट नाही कळलं ना मराठी त्याला डिवोर्स म्हणतो आपण भांडणं झाली पाहिजे माझे वडील इथे फायर ऑफिसर होते मालेगावला आम्ही 5 भावंड आईच्या जवळून आम्ही जायला लागलो की बाप म्हणायचं बघ माझ्यासारखे दिसता माझ्यासारखेच चालता माझ्यासारखेच बोलता आई बिचारी काहीच बोलायची नाही खरं तर मी आईसारखा दिसतो बापासारखा अजिबात दिसत नाही वडील फायर ऑफिसर आई 9वी नापास सत्यजित आई 9वी नापास आईचं नाव होतं यमुनाबाई काय नाव यमुनाबाईचं काटतंय आईचं नाव यमुनाबाई पण माझा बाप कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू होता आजपर्यंत मला कळलं नाही वडील बाहेरून आले आणि आई 9वी नापास राजू भैया वडील बाहेरून आले त्यांनी बुटं काढले हा बबलू पण सोबत असायचा माझा लहान भाऊ वडिलांनी बुटं काढले की वडील जोरात ओरडायचे आईला आईचं नाव काय यमुनाबाई काय ताई यमुनाताई आईला बाप कधीच यमुना म्हटला नाही ते बाहेरून आले बूट काढले की जोरात ओरडा ए एम ए अरे यार 9वी नापास बाई एम ए करून टाकली बापाने आम्हाला वाटायला लागलं आपल्याही एम एत आपल्याला BA व्हायला पाहिजे म्हणून भांडणं झाली पाहिजे घरामध्ये एकदा माय बापामध्ये पेंज अशी हो लागली एकदा माय बापामध्ये पेंज अशी हो लागली सांग कोणा वाणी पोर हाय कोणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी थोडा थोडा दोघावानी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी माझ्या बापांसकट माझ्या भावंडांसकट खूप माझी लेकरं पण इथे जमली आहे माझे विद्यार्थी जमलेत मी सगळ्या लेकरांना असं माझ्या लेकींना विनंती करेल की बाळांनो रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचून बघा
रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचून बघा, ती जर ओली झाली असेल ना, लक्षात ठेवा आपला बाप रडलाय. त्याला चार चौघामध्ये रडता येत नाही. आपल्या संस्कृतीने दमन करून टाकले. चार चौघात रडला तर काय बाईसारखं रडला म्हटलं जातं. अरे भावनांचे आंदोलन त्याच्यावर पण आदळत असतील, त्याच्याही स्वप्नांचं काहीतरी झालं असेल ना. जेवढा मोबाईल आपण जवळ घेतो ना, त्यापेक्षा वडिलांना जवळ घ्या. त्यांच्या केसातून हात फिरवा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, सगळा बांध मोकळा होऊ द्या. खूप वर्ष ते रडले नाही, तो सातत्याने लढण्याचं काम केलं या बापाने. या बापाने सातत्याने लढण्याचं काम केलंय, त्याला आधाराची गरज आहे. जीवनावती माय मन मायेचं निराळ, जीवनावती माय मन मायेचं निराळ, बाप लपवी तो डोळा जवा ये तू या वगाळ, बाप लपवी तो डोळा जवा ये तू या वगाळ, ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर, पुसून डोळ्यातल पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. मराठी भाषेमध्ये बोलता बोलता जर आपल्या भाषेत बोललो नाही तर गडबड होईल बापू. सगळ्यांना असं वाटेल मुंबईमध्ये गेला आणि बिघडला. मी आहे प्राण, तुमचाच प्राण आहे, बिघडलेलो नाही अजिबात. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दैता दयाता माय दयन दयाता, याद माहेरनीयस माहेरनीयस, गहू दयस बाजरी दयस. मराठीमध्ये याला असं म्हणतात, गहू दळते बाजरी दळते. राजूभाई यासाठी बोलतो की आपले आयराणी भाषेतील लोक फार लाजतात. मुंबईला गेले की मुंबईकर होतात म्हणतात, आमले माहीतच नाही ही आयराणी भाषा कशी राजते, विसरलो म्हणतात. गहू दयस बाजरी दयस, दयता दयाता माय दयन दयाता, याद माहेरनीयस माहेरनीयस, गहू दयस बाजरी दयस, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, येर मन घेर धीर गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर, गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती. आपल्याच नात्यांमध्ये काय एवढ्या गुढ्या पडल्यात माहीत नाही. माझ्या कवितेमध्ये बापू असं लिहिलंय मी की जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. जुन्या गाठड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या, नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. या सगळ्या गुढ्या कमी करण्यासाठी बापूंच्या वाढदिवसाला आपण जमलो आहे. नात्यांच्या सगळ्या गुढ्या कमी करूया, आपसातले अहंकार हेवे दावे बाजूला ठेवूया. माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती, काय काम न करू पण काम ये सरसवंती, काम ये सरसवंती, गहू दयस बाजरी दयस, मायान माती मान काय फरक तो ऱ्हास, दोघे जन्मन संगती सुखमान मिळे घास, सुखमान मिळे घास. खानदेशामधून आलेली ही कविता महाराष्ट्रभर बापू फिरते, पण ही कविता बैनाबाई चौधरींच्या नावाने फिरते. मी त्याला विरोध केला नाही, कारण की आपल्या मोठ्या माईच्या नावानं कविता फिरते, आपला सन्मानच आहे. पण ही कविता बैनाबाईची आणि माझी आहे. माझ्या आजीला प्रशांत कधीच म्हणता आला नाही, प्रणव भैया, ती मला परेशान म्हणायची. बंधू पार शांत मना याद येस माय रोज, बंधू पार शांत मना याद येस माय रोज, त्यानं विमान होस माय, काम न हलक वज माय, काम न हलक वज, गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस.
समारोपाकडे जाऊया. क्या बात आहे. एक बाग म्हणाला नाहीस. लोक असं म्हणतात की मराठीमध्ये फक्त आईवर लिहिलं गेलं, बापावर लिहिलं गेलं नाही. नाही, बापावर लिहिलं गेलं दादा, कोणीतरी गोळा केलं पाहिजे. ते कोणी गोळा करत नाही आहे. काय लिहिलं बापावर? बाप बाभळीचा काटावून पेऊन वाढतो, बाप बाभळीचा काटावून